वर्षा नलवडे या बुलेटिनमध्ये आपला सर्वांचं स्वागत करते। खरं तर आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाने भाजपला मोठा धक्का दिलाय, तर तिकडे चंद्रपुरात काँग्रेसमधला अंतर्गत कलह हा चव्हाट्यावर आलाय। हिंगोलीमध्ये जरांगे पाटलांची अगदी थोड्याच वेळात पत्रकार परिषद होते, तर राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। या संदर्भातील बातम्या आपण सविस्तर पाहणारच आहोत, मात्र त्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स। उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर। ठाकरेंच्या उपस्थितीत राजू शिंदे करणार पक्षप्रवेश। अतुल सावे रावसाहेब दानवेंची चर्चा निष्फळ। अंतर्गत वाद टाळण्यासाठी आधी वरिष्ठांची परवानगी घ्या, मगच खुमखुमी बाहेर काढा, देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकर्त्यांना सल्ला। चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार समारंभ। कार्यक्रमाला खासदार प्रतिभा धानोरकर यांची वडेट्टीवार यांच्या कार्यक्रमाला दांडी। राजकीय चर्चांना उधाण। आजपासून विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर 24 तास भक्तांसाठी खुलं। आषाढी वारीनिमित्त मंदिर समितीचा महत्त्वाचा निर्णय, तर दुपारपासून मंदिर 24 तास खुलं असणार। पुण्यात झिकाच्या रुग्णांची संख्या 11वर। आणखी 3 गर्भवती महिलांना झिका विषाणूची लागण। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी आज मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक घेतला जाणार। ठाणे ते दिव्या दरम्यान सकाळी 10:50 ते 3:20 ब्लॉक, तर हार्बर लाईनवर कुर्ला ते वाशी दरम्यान सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक। ओडिशाच्या पुरीमध्ये आजपासून जगन्नाथ यात्रेला सुरुवात, तर लाखो भाविकांसह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देखील सहभागी होणार। जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा, तर 2 भारतीय जवानांना वीरमरण। कल्याणच्या शहापूर परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस। उंबरमाळी रेल्वे स्थानकाला नदीचं स्वरूप। मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। गुजरातच्या सुरतमध्ये 6 मजली इमारत कोसळली, 3घांचा दुर्दैवी मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली 6 ते 7 जण अडकल्याची माहिती। एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरू।